नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण कल्पना आहे की साखर व्यवहारामध्ये खोट आहे. कारण त्यांनीच अहिल्यानगरमध्ये भाषण केलं होतं आणि त्यांनी इशारा पण दिला होता की महाराष्ट्रातले अनेक साखर कारखानदार असे आहेत की जे शेतकऱ्याकडनं जो ऊस येतो त्याच्यामध्ये घोळ घालतात. म्हणजे ते मापातच पाप आहे आणि ते कुठं फेडाल असा प्रश्न शेतकरी त्यांना विचारत आहेत. बरं, ह्याच्यातले अनेक भाग तुम्ही बघितले असतील. सोल्युशन्स पण मी सांगितली. सांगलीमध्ये त्या शेतकरी संघटनेच्या मंडळींनी जे काही केलं ते छानच आहे. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की 30 लाख रुपये वगैरे त्या वजन काट्यावरती खर्च करायची गरज नाही. कारण इंडस्ट्रीतले अनेक लोक मला फोन करून सांगत आहेत की इतकी गुंतवणुकीची गरज नाही आहे. 10-1 लाख रुपयामध्ये ते होऊ शकतं, जो वजन काटा मी महाराष्ट्राला दाखवला. इंटरेस्टिंगली खरोखरच काही साखर कारखानदार असे आहेत की ज्यांना असं वाटतं की ज्यांची अजूनही शेतीविषयक आणि शेतकऱ्याप्रती नाळ आहे. आता ते जाचक नावाचे आहेत पुणे जिल्ह्यातले. त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की नाही नाही, हे काही बरोबर नाही जे होतं आहे ते. त्यानंतर खाजगी कारखाना आहे नेवासातल्या पंचगंगा, त्याचा पण तुम्ही एपिसोड पाहिला. मी तो सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. ते मला असं म्हणाले की या संदर्भामध्ये धोरणात्मक मोठा निर्णय घेईन. असा जर सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असेल तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातली एकच व्यक्ती योग्य आहे की जे सरकारला गाईड करू शकते की काय करायला हवं. जे आपल्या राज्याचे माजी साखर संचालक आयुक्त आहेत शेखर गायकवाड साहेब. सर, स्वागत आहे तुमचं. आपण बोललो होतो मागं आणि तुम्ही मला सांगितलं होतं तुम्ही एक SOP केली आहे, ग्रीन रेड वगैरे. पुन्हा एकदा सांगूया आपण ते. आपण पहिल्यांदा भारतामध्ये असा प्रयोग केला की माझ्या असं लक्षात आलं की काही साखर कारखानदार नियमानुसार काम करत आहेत, काही लोक करत नाही. परंतु राजकीयदृष्ट्या प्रबळ असल्यामुळे ह्यांच्या विरोधात कोण बोलणार हा पण एक प्रश्न आहे. म्हणून एक पारदर्शक अशी एक पद्धत निर्माण केली मी. आणि जी साखरेची समिती आहे, साखर धंद्याविषयी जी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, त्या समितीपुढेच मी असं म्हणलो की हे पारदर्शकपणे पब्लिश करण्याचं मला तुम्ही स्वातंत्र्य द्या. आणि त्यानंतर आपण बसून एक प्रकारचं एक टेबल तयार केला होता की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या 205 कारखान्यांचं रँकिंग पब्लिश केलं आणि वेगवेगळ्या कलर कोडमध्ये केलं. आणि असं लक्षात आलं की 100 कारखाने फार वेळेवर पैसे देतात, ते ग्रीन कलरमध्ये FRPचे. आणि त्यानंतर ऑरेंज कलरमध्ये म्हणजे 80% आसपास पैसे दिले आहेत. आणि रेडमध्ये 60%पेक्षा कमी दिलेले पैसे. अशा लोकांची जेव्हा यादी प्रसिद्ध झाली, कारण मला आठवतं मी 8 वेळा तरी ती तपासली वैयक्तिक. प्रत्येक आकडा घंटी बांधत होता आणि एक जरी आकडा चुकला असता तर नक्की माझी बदली झाली असती, हे पण मला माहिती होतं. म्हणून मी हे जेव्हा प्रसिद्ध केलं, मला 5:30 वाजता मी काही शेतकरीच्या आणि काही कारखानदारांच्या त्या ग्रुपवर टाकलं. आणि बघता बघता एका रात्री ते 30 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचलं व्हॉट्सॲपद्वारे. आणि प्रत्येकाला घरी बसून शेतकऱ्याला मोबाईलवर त्याला कळालं, अरे आपला कारखाना पैसे देण्यात मागे आहे, शेजारचा कारखान्यांनी त्याच्यापेक्षा चांगला रेट दिला आहे. तर हे लोकांना एकत्र चित्र काढायची एक व्यवस्था, याची हळूहळू नीती आयोगाने ह्याची दखल घेतली. आणि फार सुंदर अशा प्रकारचं एक रँकिंग ही व्यवस्था अशी आहे की आंतरराष्ट्रीय टूलच आहे की कोण कुठे आहे. आपण बघतो भ्रष्टाचाराचा इंडेक्स असतो, ॲक्सिडेंटचा इंडेक्स आहे, तो ग्लोबल इंडेक्स, तो इंडेक्सच तयार करायला पाहिजे. आणि म्हणून त्याचा उपयोग झाला नंबर 1. त्याच वर्षी मी कुठला कारखाना वाहतूक खर्च किती लावतो याचं पण आपण रँकिंग केलं. आणि परभणीतला एक कारखाना 1150 रुपये, म्हणजे 2900 रुपये FRPमधले 1150 तो कट करत होता वाहतुकीपोटी. बापरे. हां, ह्याचं पण रँकिंग आपण प्रकाशित केलं. त्याचा फायदा असा आहे, मी पहिल्यांदाच असं झालं की साखर आयुक्त म्हणून मी शेतकऱ्यांचा मित्र म्हणून एक सल्ला पण दिला की ज्याचं हार्वेस्टिंग ट्रान्सपोर्टचा खर्च, वाहतूक खर्च जास्त आहे, त्याला ऊस देताना शेतकऱ्यांनी मनापासून विचार केला पाहिजे. अच्छा, एवढी उघड भूमिका. एवढी उघड भूमिका आपण घेतली. त्याचा फायदा असा झाला की सगळ्यांना HNT जास्त दाखवणाऱ्या किंवा लांबचं ऊस आणणाऱ्या, जवळच्या शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या अनेक कारखान्यांना याचा फटका बसला. आणि याच प्रयत्नातनं मग आपण कारखान्यांची कॅपॅसिटी पण वाढवली. जर चांगले कारखाने ते 2000 टनावर चालून अनइकॉनॉमिकल होण्यापेक्षा ते 5000 टनाचे झाले तर जवळच्या शेतकऱ्याला लांबच्या कारखान्याकडे जावं लागणार नाही. तुम्हाला आठवतं 21 साली जून महिन्यापर्यंत कारखाने चालले. अशी वेळ पुढचे 25 वर्षे येणार नाही. एवढं एक्सपान्शन आपण आता कारखान्यांचं केलं आहे. ओके.
ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते ज्या सहजतेने बोलतात तेवढं काही सहज ते झालं नसणार. म्हणजे तुम्ही ते काय ग्रुपवर टाकलं आणि सगळ्यांनी स्वीकारलं असं तर झालं तर नाही. होत नाही. बरोबर. हो. एखाद्या साखर कारखानदाराचा अनुभव नाव न घेता. फार अनुभव आले. 3 कारखानदारांनी अगोदर मला फोन केला. आमच्या शेजाऱ्यांनी कमी पैसे दिलेत आणि तरीसुद्धा त्याचं नाव आमच्यावर कसं काय? मी म्हणलं तुम्हाला माहिती आहे का तुमची FRP किती आहे? कारण मला एवढी गॅरंटी होती की त्यांना ह्याची स्वतःची FRP किती ते माहीत नाही. त्यांनी ते MDला नंतर मग मला वाटते शिव्या दिल्या की तो आम्हाला न सांगता कसं काय साखर आयुक्तांना माहिती देतो, असं इथपर्यंत ते जातं. म्हणजे याचा दबाव फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आपल्याला पण माहिती आहे की 90% कारखानदार हे सत्ताधारीमध्ये पण आहेत आणि त्यामुळे ही पारदर्शक व्यवस्थेची शेतकरी वाट बघतायत, हे नक्की म्हणायला पाहिजे. ओके. एक आकडेवारी आहे. मी ते दिवंगत अजित पवारांचं निधन व्हायच्या आधी आम्ही दोघांनी गप्पा मारल्या त्यातच मी म्हटलं त्यांना की साधारणपणे, आता तुम्ही मला करेक्ट करा कारण ती खूप रॅन्डम आकडेवारी होती, त्यांचं स्वतःचं 1,00,000 मेट्रिक टनाचं गाळप होतं माझ्या माहितीनुसार. 1 करोड मेट्रिक टनाचं. कुणाचं? अजितदादांचं नाही, साधारण 50,000 टन त्यांचं. हां. तर असे 2-3 साखर कारखानदार असे आहेत. आता देशमुखांचा जो मांजरा ग्रुप आहे किंवा 21 सेंचुरी तो ग्रुप आहे, तो खूप मोठ्या संख्येने. नंबर 2चा क्रमांक त्यांचाच असावा. नंबर 3मध्ये 2-3 मंडळी गुंतलेली दिसत आहेत मला. बबनदादांचं असावं किंवा मग आता ते बोत्रे पाटील आलेले, त्यांच्याबद्दल बरंच लोकांना कुतूहल आहे, तर त्यांचा असावा. मी हे का सांगतोय, तर जेव्हा एक्सपान्शनचे विषय चर्चेत आहेत तेव्हा कॅपॅसिटी वाढली आहे पण सॅच्युरेशन पण हळूहळू होताना दिसतं आणि त्यामुळे चॅलेंजेस छोट्या साखर कारखान्यासमोर आहेत. आणि तुम्हाला ज्या प्रश्नाची उकल सराकडनं करून हवी आहे ते तर आहेच, ते मी घेतो जाणून तुमच्या. पण एक साधारणपणे रॅन्डम महाराष्ट्रातली साखर कारखानदारी, त्याच्यावर अवलंबून असलेला रोजगार, ह्याचं चित्र काय आजचं? आजचं चित्र असं आहे की साधारण 35 लाख शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि साधारण 14.5 लाख हेक्टर एवढं क्षेत्र ऊसाखाली आहे. एकेकाळी आपल्याकडे कापूस, सोयाबीन आणि 3 नंबरला भात पीक होतं. त्या 3 नंबरची भात पिकाची जागा खाली जाऊन आता 3 नंबरला ऊस आला आहे. ओके. त्यामुळे अर्थात ऊसाचं हे पीक असं आहे की जो सगळ्यात जास्त नगदी पीक पण आहे आणि पैसे पण जास्त देतं. माझ्या काळात आम्ही जे कॅल्क्युलेशन केलं होतं 1,00,000 कोटीचा टर्नओव्हर एकट्या महाराष्ट्राचा आहे. 1,00,000 कोटी. त्यातलं 46,000 कोटी ते FRP आहे. 10,500 कोटी ते 12,000 कोटी वाहतूक खर्च आहे. सो हे टर्नओव्हर काय आहे, केमिकल्स, नंतर आतले 2.5 लाख कामगार, त्यांचा पगार, हे जर टर्नओव्हर बघितलं तर 1,00,000 कोटीचं आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायची संधी फार आहे. किंबहुना आपण फार वेगवेगळे प्रयोग केले. साखर रिटेल, म्हणजे मला एक प्रयोग सुचला की मी असं म्हणत होतो की मला ते पंढरपूरच्या एका कारखानदाराने सांगितलं, साहेब 3 महिने 1ही किलो साखर विकली नाही तर आम्ही शेतकऱ्यांना पैसे कुठून देऊ, ते सांगा. व्याजही त्यांना द्यावं लागतं आणि त्यांना व्याजही द्यावं लागतं. मग मी त्यांना म्हटलं, मला सांगा पंढरपूरमध्ये आषाढी वारी झाली, 11 लाख लोक आले, ते लोकांनी ते वारकऱ्यांच्या जेवणात आपण बघतो सगळे लोक गावकरी सगळे 2 तरी गोड पदार्थ करतात, ही साखर कुठून आली? तर त्याला असं वाटलंय साहेबांना काही कळत नाही, हे काहीतरी इरेलेव्हंट प्रश्न विचारला आहे. मी म्हटलं तसं नाही, तुम्ही परत जा पंढरपूरला, तुमच्या सिटीमध्ये जेवढ्या धर्मशाळा आहे त्यांनी साखर कुठून आणली तेवढं मला सांगा. ओके. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कसा शोध लागला. मग त्यांनी मला 2 दिवस, मी म्हटलं अभ्यास करून सांगायचं. मग त्यांनी सांगितलं 37 रुपयांनी पुण्यातल्या 2 व्यापाऱ्यांनी ही साखर विकली. म्हणलं तुमचा कारखाना कुठे? पंढरपूरमध्ये. तुमची साखर किती रुपयांनी विकली जात नाही? 31 रुपयांनी. 31ने 1 किलो विकली नाही म्हणतात, 37ने पुण्याचा व्यापारी तिथे विकतो. मग तुम्ही ते गोडाऊनचे शटर उघडा आणि फ्लेक्स बोर्ड लावा, किरकोळ साखर विक्री सुरू आहे, लोकांना घेऊन जाऊ द्या. अशी रिटेलची परवानगी आहे आणि रिटेलची आहे ना परवानगी. आणि पंढरपूरच्या कारखान्याचं परिचारक साहेबांच्या रिटेलचं हे माझ्या हस्ते सुरुवात झाली. आणि 250 क्विंटल साखर जवळजवळ दर आठवड्याला त्यांची विकली जात होती. म्हणजे रिटेलिंगचे बरेच प्रयोग आपण केले. श्रीनाथ मस्कोबाला केला. रिटेलिंगमुळे कॅश फ्लो यायला मदत होईल कारखान्यांना आणि गोडाऊनमधल्या साखरेचं व्याज भरण्यापेक्षा दररोज साखर विकली गेली तर फायदाच आहे. करेक्ट. हाच विषय मी ज्या वेळेला गुजरातच्या सहकार चळवळीचे प्रमुख महाराष्ट्रात आले होते शिर्डीला, विस्तृत चर्चा झाली. मी त्यांना म्हणालो की अमूलसारखा ब्रँड महाराष्ट्रात दुर्दैवाने नाही आहे, कारण आपल्या इथल्या राज्यकर्त्यांनी तालुका दूध संघ संपवले, जिल्हा संघ संपवले आणि
दुर्दैवाने महाराष्ट्रात तसा ब्रँड होऊ शकला नाही. पण आमची चर्चा व्यापक झाली ते म्हणजे गुजरातमधल्या साखर कारखान्यांना इतका दर देणं का परवडतं. त्याचं गणिती मला लक्षात आलं की जे प्लेज लोन आहे, त्या प्लेज लोनचा भार जो आहे तो अंतिमतः शेतकऱ्यावरतीच येतो. त्याचं व्याज भलेही साखर कारखाने भरत असतील तर ते व्याज प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्याच खात्यातनं जातं, खिशातनं जातं. थोडंसं FRP बद्दल आपली आंदोलनं जी होतात त्यामुळे सुद्धा आपल्याला एकरकमी बरेचसे पैसे सुरुवातीच्या टप्प्यात द्यावे लागतात. ते गुजरातला होत नाही. त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी पण चांगली नाही. सरांनी सांगितलेला रिटेलचा पण मुद्दा आहे. आता येतो ते व्यापक मुद्द्याकडं, तो आहे साखर कारखान्यातली ही जी काटामारी आहे. तुम्ही साखर आयुक्त असताना तुमच्या काय लक्षात आलं? याच्याबद्दल सातत्याने शेतकरी संघटना आंदोलन पण करत होते, सांगत पण होते. मी त्यांना म्हटलं की कुठल्याही साखर काठ्यावर वजन केलेला ऊस चालायला पाहिजे, असं त्यांचा एक पहिला मुद्दा होता. आणि तो मी ताबडतोब मान्य केला. आणि मी वेट्स अँड मेजरचे जे DG आहे त्यांच्याबरोबर पण चर्चा केली. त्यांना म्हटलं तुम्ही पण ते खाजगी काटे तुम्ही सर्टिफाय करून देता. शेवटी आपल्याकडे जेव्हा मार्केटमध्ये आपण जातो तेव्हा वजन कोण सर्टिफाय करतं? वजन मापे खातं करतं. म्हणजे असं आहे का ते तुमच्याकडचं वजन माप बरोबर आहे माझ्याकडचं नाही, असं काही नाही. तर हे पहिल्यांदा ब्रेक थ्रू 60-70 वर्षानंतर आपण असं लेखी सर्क्युलर काढलं की कुठल्याही कारखान्यावरची पावती त्यांनी असली आणि स्वतःकडे ठेवली. त्यांनी मी उलट शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही स्ट्रॅटेजिक व्हा जरा. तुमची ती पावती खिशात ठेवा, कारखान्यात वजन करा आणि ते चेक करून बघा. नाही झालं तर दोन्ही पावत्या आम्हाला जोडा, आम्ही त्याची वसुली करून देऊ. आणि अशा प्रकारची यंत्रणा आपण केली. कारण मला माहिती आहे सांगलीमध्ये शेतकरी संघटनांच्या फार आग्रहावरून एक वजन काटा 60 लाख रुपये DPDCच्या पैशातनं केला. मी सांगलीचाच कलेक्टर होतो. पण हा वजन काटा शेतकरी संघटना चालू शकले नाही. पण तुम्हाला हे पण माहिती आहे मध्ये एक विचित्र मागणी एका व्यक्तीने केली की कारखान्याला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वजन काटे बसवावेत. म्हणजे हे प्रॅक्टिकलच नाही आहे. एका कारखान्याला 25 रस्ते मिळतात, म्हणजे 25 काटे गुणिले 50 लाख असं करणार आहे काय खर्च? लोक त्याच्यातनं मधला रस्ता काढतील आणि ऊस नेतील. बरोबर आहे. आता शेतकऱ्याची अडचण काय आहे की जे वाहतूकदाराचे ट्रॅक्टर आहे. तुम्ही आता ज्या सर्क्युलरचा उल्लेख केला ते सर्क्युलर अजूनही इंटॅक्ट आहे. ते आजही अस्तित्वात आहे. शेतकरी कुठेही जाऊन वजन करू शकतो, अगदी करू शकतात. आणि तो कारखान्यावरती केलेल्या दोन्ही पावत्यांची तुलना करू शकतो. आणि आमच्या जॉईंट डायरेक्टरकडे साखर आयुक्ताकडे तो तक्रार करू शकतो. त्या ठिकाणचे जे जॉईंट डायरेक्टर त्यांना कळू शकतो. आणि त्यातली मधली तफावताची रक्कम देण्याची जबाबदारी साखर आयुक्त. हे बरोबर आहे? हो बरोबर. सगळ्यात मोठी बातमी तर हीच आहे. माहितीच नाही महाराष्ट्रामध्ये असं होऊ शकतं. पण मी सर्क्युलर काढताना मीडियाने ह्याला प्रसिद्धी दिली, पण दुर्दैवाने ते पुन्हा असं होतं की म्हणजे पुन्हा त्याला सांगत बसावं लागतं आपल्याला. पुन्हा साखर आयुक्तांना सांगू शकतो की ते पुन्हा रिट्रेट करा परत नव्याने. पण तुम्ही साखर आयुक्त असताना जे काही 200-250 साखर कारखाने असतील, अप्रॉक्सिमेटली पर्सेंटेजमध्ये किंवा नंबर्समध्ये तुमच्या लक्षात आले का की एवढ्या साखर कारखान्याच्या वजनामध्ये घोळ होता? नाही, तसं आपल्याला कळत नाही, तसं आपल्याला कळू शकत नाही. पण लोकांच्या तक्रारीवरून असं दिसतंय की प्रत्येक जिल्ह्यात 2-3 कारखान्यांबद्दल नेहमी लोकांच्या तक्रारी येतात. स्पेसिफिकली 2-3 कारखाने असतात की ते असतात. हां. तुमचं वैयक्तिक मत काय? माझं वैयक्तिक मत असं आहे की ते कशात लक्षात आलं ते पण मी मुद्दाम सांगतो तुम्हाला. की एक कारखाना फलटणचा तो NCLTमध्ये गेला आणि त्याचा लिलाव लावतात NCLTमध्ये. कंपनी लॉ ट्रिब्युनलने त्याच्याकडे आम्ही 46 कोटीची RRC काढली होती. तर 46 कोटीचं देणं शेतकऱ्यांचं आहे असं आम्ही साखर आयुक्त म्हणून त्यांना कळवलं. जेव्हा NCLTची एक प्रोसिजर आहे ते ताबडतोब सगळे अकाउंट आणि सगळे केसेस फ्रीज करतात भारतातले आणि सांगतात की कोणाचा क्लेम असेल तर आमच्याकडे सादर करा. 46 कोटीच्या अगेन्स्ट फक्त 27 कोटीच्या आसपासच क्लेम कारखान्यांनी शेतकऱ्यांचे सादर केले. याचा अर्थ काय आहे, मधल्या काळामध्ये कुणाच्या तरी नावावर ऊस घालून हा जो कार्यक्रम सुरू होता ह्याच्यातला हा गॅप आहे. तर किती कोटीचा झाला तो हा गॅप? हो, म्हणजे जवळजवळ 46 वजा 27 कोटी एवढा गॅप. करा आता गणिती, तुम्हीच मांडा ते. एका कारखान्याची बोलतोय आपण. हो, आणि तो अर्थात तो 8 वर्ष बंद पडला. त्या काळात अनेक लोकांचे पैसे बुडवले होते त्यांनी. त्याचा आकडावार आहे, त्याचा आकडेवार. आता हे एकच उदाहरण तुमच्या लक्षात आलं की आणखी काही? नाही, आणखी अनेक ठिकाणी लोकांनी सांगितलं आम्हाला. आणि काही शेतकऱ्यांनी मी सर्क्युलर काढल्यानंतर लोकांनी वजन केलंय खाजगीमध्ये आणि तसे क्लेम पण दाखल केले आहेत आणि ते वसूल झाले आणि ते वसूल पण झाले आहेत.
असे किती क्लेम आले असावेत मला वाटतं approximately? त्या काळातलं मला आकडा लक्षात नाही, कारण तो रिजनल लेवलवर आला होता, पण 50-60 तक्रारी नक्की आल्या त्याच्या. ओके. असं विभागनीय काही सांगता येईल की मराठवाड्यात जरा जास्त प्रमाण मराठवाड्यात जरा जास्त प्रमाण आहे. पश्चिम महाराष्ट्र त्याचं कारण एक तर रिकव्हरी कमी आहे, लांबून ऊस आणतात, आणि ही पण तक्रार शेतकऱ्यांची सातत्याने होती की तुमचा ऊस आहे ना, तुमचं शेत हे कारखान्यापासून 3 किलोमीटरवर आहे. हां, तर तरीसुद्धा तुम्हालाही वाहतूक सारखी येते आणि शेवटच्या माणसालाही येते, पण यांचा कारखाना चालावा म्हणून किंवा गळीत निदान 1-1.5 लाख टन व्हावं म्हणून हे पहिल्या प्रथम काय करतात, बाहेरचा ऊस घेतात. गेटकेन. याच्याबद्दल गेटकेन घेऊ नये असं सातत्याने मुद्दा होता. मग त्याच्यावरही हायकोर्टाने निकाल दिला की एकाच कारखान्याला एकाच हंगामात 2 दर देता येणार नाही. गेटकेनला वेगळे देत होते पूर्वी, 200 रुपये कमी देऊ अशी पद्धत होती. ते हायकोर्टाने थांबवलं की सगळ्यांना समान दर द्यावा लागेल. मग सगळ्यांना समान दर देण्यापेक्षा मग काय करायचं, वाहतूक मध्ये लोकांचे जास्त पैसे खर्च करायचे, असा तो मुद्दा आहे. काय फ्रॉडुलंट आहे हे सगळं. एवढं दीर्घकाळ. यशवंतराव नेहमी म्हणायचे की साखर कारखानदारी म्हणजे काय, नवरदेव आमचाच, घोडा आमचाच, त्याला आहेरपणा आमचा, फक्त तो लोकांच्या हितासाठी म्हणून आम्ही तो जोपासलेला आहे. आणि ती खरीच परिस्थिती होती. आजही माझ्यामध्ये साखर कारखानदारी हे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे, आणि तिथं शेखर गायकवाड यांच्यासारखे अधिकारी आहेत म्हणून काहीतरी ते दुरुस्तीच्या मोहिमेमध्ये गेलं. आता खुद्द मुख्यमंत्रीच बोललेत अहिल्यानगरमध्ये. जर आपल्याला काही बदल घडवूनच आणायचे असतील, करतायत त्यांच्याही बद्दल आणि करत नाहीत त्यांच्याही बद्दल, तर काय करायला लागेल? नाही, आपण पहिल्या टप्प्यात निर्णय घेतला होता की DG जे वजने मापे आहे त्यांनी आपल्याला हे केलं होतं की 1 वर्षात आम्ही सर्व वजनकाठी डिजिटल करून देऊ. हे प्रॉमिस होतं. हां, हे प्रॉमिस होतं, ते कागदावर आलेलं आहे. त्याचं त्यांना पत्र पण दिलं, त्यांनी मान्य पण केलं, आणि मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये पण मिनिट्समध्ये आलं असेल ते की वजनकाठी डिजिटल झाल्याचा फायदा काय, की 10 ग्रॅमचा पण फरक इकडे तिकडे राहणार नाही. आता त्याच्या पुढे साखर कारखानदारी काही ठिकाणी पोहोचली आहे. आपण जसं व्हॅले पार्किंग करतो, वेटरस तुमची ते बाहेर पार्किंग लावणारा माणूस चावी घेतो, असं आता काही खाजगी कारखान्यांनी सुरू केलं आहे. आणि ते फार डेंजरस आहे की ते शेतकऱ्याला हात जाऊ देत नाही. शेतकऱ्याच्या त्या कारखान्याच्या गेटमध्ये ट्रॅक्टरवरून त्यांनी खाली उतरायचं आणि त्याची चावी घेऊन त्यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन जाणार आतमध्ये आणि काट्यावर उभे करणार. याने फक्त बाहेरच्या स्क्रीनवर बघायचं आपली गाडी नंबर, टोकन नंबर, एवढं वजन आहे, असा ते मुद्दा आहे. पण निदान शेतकऱ्याला हे ट्रान्सपरंटली माझीच गाडी गेली का दुसरी गाडी गेली ह्याच्यावर पण शेतकऱ्याचा विश्वास नाही अनेक ठिकाणी. मग मला सांग, बायलॉज काय सांगतात? बायलॉज काहीच सांगत नाही. जे बायलॉज एकदम वेग आहेत, म्हणून मी म्हणत होतो गव्हर्नमेंटला की हे जो शेतकरी कारखान्याला वजन ऊस आणेल त्याचे वजन करावे व त्याची योग्य ती पावती द्यावी, एवढंच आहे. पण मग शेतकरी फोर्स करू शकतो का की मला तिथं जाऊन माझं वजन बघायचं? हां, बरं, फोर्स करायलाच पाहिजे आणि करूच शकतो, प्रश्नच नाही, डेफिनेट करू शकतो. आणि जनरल बॉडी मीटिंगमध्ये अशा मुद्द्यावर नाही चर्चा होत, कशावर होती? कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनमध्ये जनरल बॉडी कशासाठी आहे? अशा मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी. पण होते का चर्चा? पण ते होते ना, बऱ्याच ठिकाणी तर मारामारी होते. ठीक आहे, मी मध्येच तोडलं तुम्हाला. तुम्ही 2 सोल्युशन सांगितले. पहिलं तर अत्यंत महत्त्वाचं आहे की मुळात वजने आणि मापेला हे मॅन्डेटरी आहे, त्यांनी सगळे डिजिटल करायला पाहिजे, बरोबर? सेकंड तुम्ही सांगितलं की मी माझ्या ऊसाचं वजन हे मला बघण्याचा अधिकार आहे. एकदम बरोबर. पुढे तिसरा मुद्दा असा आहे की त्याला असं वाटलं की हा कारखाना, काल मला एका शेतकऱ्यांनी पाठवलं की एकाच फाडातला ऊस आहे. पहिली गाडी 9.5 टन भरली आहे आणि दुसरी गाडी 5.5 टन, कारण दुसऱ्या कारखान्याला पाठवली. तिसरी गाडी परत 9 टन भरली आहे. सो तो म्हणतो एकाच फाडातला ऊस असं कसा होतो? 4 टन. 4 टनाचा फरक कसा पडतो? म्हणून मी त्या कारखान्यालाच ते पाठवलं आहे. पण आता माझा काही संबंध नाही, पण मी तरीसुद्धा किंवा असं व्हायलाच नाही पाहिजे. कारखाना कोणत्या जिल्ह्यात? कोल्हापूर जिल्ह्यातला. वाईट आहे फार. कोल्हापूर जिल्ह्यातले साखर कारखान्यात असं होत असेल तर मग जिथे सहकाराची पाळेमुळं अहिल्यानगर नंतर, म्हणजे पूर्वीच्या अहमदनगर नंतर ज्या जिल्ह्यात रुजली आणि ज्या जिल्ह्यातल्या सहकार चळवळीवरती लोकांचा कमालीचा विश्वास आहे, त्या जिल्ह्यातली ही परिस्थिती. याच्या पुढचा एक टप्पा मी गाठू शकलो होतो, पण त्याच्यामध्ये फारसं यश मला मिळालं नाही. ते म्हणजे माझं असं म्हणणं होतं की जर कारखान्याच्या 10 किलोमीटर त्रिज्येमधल्या लोकांनी स्वतःचा ऊस स्वतः तोडला, स्वतः म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः तोडायचं नाही, ह्या ज्या टोळ्या आहेत या टोळ्यांना खिशातनं पैसे शेतकऱ्यांनी दिले, तर जर 3400 FRP असेल तर 3400 प्रमाणे चेक त्यांच्या नावावर मिळेल. ओके. आणि 700 रुपये जे वाहतूक कारखाना दाखवतो तो ॲक्च्युली 500 रुपये खर्च येईल.
आणि हा फार प्रॉफिटेबल गोष्ट आहे. परंतु शेतकरी संघटनांनाही ते जमलेलं नाही की काही टोळ्या मजूर शेतकऱ्यांच्या बाजूने का नाही काम करू शकत, असा तो मुद्दा आहे. मजूर मॅनेज करणं तसं थोडंसं अवघड आहे, तसं ते अवघड आहे. त्याच्यामुळे असं. पण वजन काट्या संदर्भात आणखी काय करता येऊ शकतं तुम्हाला वाटतं की पॉसिबिलिटी आहे? वजन काट्याच्या बाबतीमध्ये असं करू शकतो की तिथे डमी पण वजन आपल्याला करता येईल. म्हणजे कसं, किंवा माझी गाडीचं वजन होण्यापूर्वी मला ही गाडी जी आहे ना आमची 10 टन आहे, तर ती मोकळी गाडीचं वजन मला चेक करायचं. ओके. किंवा ओस घातल्यानंतर परत रिव्हर्स येताना गाडीचं वजन चेक करायचं. ते तुम्हाला कुठून पण पडताळणी करता येऊ शकतं. म्हणजे कारण त्यात गाडीच्या वजनासह ऊसाचं वजन असतं. मग मोकळ्या गाडीचं वजन मी 1.5 टनाऐवजी 1.25 लिहिलं तरी तेवढं नुकसान झालं. हा पण त्याच्यात एक मुद्दा आहे. मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागाकडे आहोत आणि माझ्या असं लक्षात आलं बरं का की फक्त वजनच मॅनेज होत नाही. मला असं सांगितलं गेलं की अनेक साखर कारखान्याचे चेअरमन खूप एथिकल प्रॅक्टिस करणारे लोक आहेत, पण ज्यांच्या अनएथिकल प्रॅक्टिसबद्दल बोलतो त्यांच्याबद्दल. अनेक कारखान्याचे चेअरमन हे जे वजनामध्ये घट घडवून आणत आहेत ते स्वतःच्या नातलगांच्या नावावरती ते ऊस घालत आहेत. किती घालावा तुम्ही इमॅजिन करा आता, ते सरांनी जे काही सांगितलं. तर आता प्रश्न असा आहे की तुम्ही वजनात घाटा घालताय, आणखी वेगळ्या इलिगल प्रॅक्टिसेस आहेत. तर एक शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की साखर कारखान्याच्या रिकव्हरीमध्ये घोळ आहे का? रिकव्हरी मध्ये घोळ असू शकतो. कारण का शेवटी हे ॲडजस्ट करणे ज्याला म्हणतात ते काय असणार आहेत. मला 10.5 रिकव्हरी आहे, म्हणजे माझ्या आज 105 पोती बाहेर आली एका टनामागे, बरोबर आहे. आता त्याच्याऐवजी ॲक्च्युली 109 पोती आली, कारण मी अतिरिक्त ऊस दाखवलेलाच नाही, तो दाखवलेला नाही. मग मला काय मला 0.01% रिकव्हरी इकडे केली की मला एक पोतं बाहेर विकायला मी मोकळा, असं होऊ शकतं. आणि ह्याच्यावर पण काही कंट्रोल नाही. हे ट्रान्सपरंट CCTV बसवावेत. आणि ह्याच्यात एकच आहे, क्युम्युलेटिव्ह जे आहे ना, 4 महिन्यांनी कारखाना तपासला तर कोणालाच काही सापडणार नाही. डेली बेसिसवर आजचं संध्याकाळी 2240 पोती झाली, असं जोपर्यंत कारखाने बाहेर लावत नाही तोपर्यंत टोल सारखंच आहे. एकदा गाड्या गेल्या नंतर तुम्ही महिन्याचा 59,000 80 का 80,000 90 हे काय आकडे लिहिता, ह्याच्यावर कोणाला काहीच व्हेरिफिकेशन करायला नसतं. नाही सर. सरांनी खूप महत्त्वाची, म्हणजे थांबतोय सर, किती ट्रान्सपरंट गोष्टी करता येऊ शकतात हे त्यांनी त्यांच्या बोलण्यात सांगितलं. मला वाटतं की एवढ्या जरी गोष्टी केल्या तर ह्या साखर कारखानदारीतला हा जो काय अनैतिक व्यवहार आहे तो थांबेल. फक्त एकच मला तुमची कमेंट हवी आणि मग थांबूया आपण. हे जे मापात पाप करणारे लोक आहेत आत्ताचे आणि मग बाकीचे रिकव्हरीचे गोष्ट, हे अशाच घटकाबरोबर डील करतायत की ज्याला निसर्गाबरोबर पण भांडायचं आहे, खरं आहे, ज्याला अनेक वेळेला सरकारच्या धोरणाबद्दल पण भांडायचं. अशा लोकांबद्दल तुम्हाला काही सुचतं का, यांना काय म्हटलं पाहिजे? सुचत नाही. पण माझ्याकडे 2-3 घटना प्रकर्षाने जाणवल्या. मी साखर धंद्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी टिप्पण करून ठेवायची मला सवय आहे. एक कारखानदार, नाव मी सांगत नाही, त्या शेतकऱ्याचा 35 टन ऊस गेला होता आणि शेतात काम करता करता त्याची मुलगी त्याला मदत करत होती पाणी धरायला आणि तिला तो पाण्यामध्ये साप चावला. अरे आणि तिच्या तोंडातनं फेस आला. तो वेड्यासारखा मुलगा आहे ना, त्या माणसाने त्या मुलीला असं पकडलं आणि एका जणाच्या मोटरसायकलवर मागे बसून त्यांनी हॉस्पिटलला आणलं गावामध्ये. आणि तो म्हणला, डॉक्टर आत्ता ॲडमिट करून घ्या, माझ्याजवळ पैसे नाही, पण मी कारखान्याची चेअरमनला जाऊन भेटून पैसे आणतो. तर तो 35 टनाचे पैशातले काही पैसे ॲडव्हान्स द्या असं म्हणत होता. कारखानदार म्हणतात संबंधच काय तुमचा, अशी परिस्थिती झाली. मग मी पहिल्यांदा असं झालं की मी दोघांना समोरासमोर बोलवलं आणि मी म्हटलं किती वाईट आहे, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात ही गोष्ट असती तर ऊस गेला नसता तरी कारखानदारांनी पैसे दिले असते. हा फरक आहे. फरक कुठे पडतोय ना, तो इकडे पडतोय. ज्याचा तो शेतकरी त्याच्या समोर म्हणतो, साहेब मी माझ्या हक्काचे पैसे मागत होतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे फार शोकांतिकाचीच गोष्ट आहे. आणि अशा मुद्द्याबद्दल माझं स्पष्ट मत असं आहे की ऊस आणि ऊसाचं नियमन करणारे विस्तृत नियम करायला पाहिजे आणि त्यात या छोट्या छोट्या गोष्टी करायला पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो शेतकऱ्यांच्या बाजूने असायला पाहिजे पण नाही आहे. आज बरेचसे शेतकरी शहरामध्ये राहून शेती करत आहेत, वाट्याने देऊन शेती करत आहेत. त्याच्याबद्दल पण मी सर्क्युलर काढलं
की कुठल्याच ऊसतोडणी मजुरांनी जेवण शेतकऱ्याला मागायचं काही कारण नाही. आज मटण मागणे, हे करणे, नॉनव्हेज मागणे, दारू मागणे, हा याच्यावर कोणी बोलायलाच तयार नाही. आणि प्रचंड पैसे खर्च, कारखानदार म्हणा आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही वसूल करून देऊ. मला वाटते 500पेक्षा जास्त शेतकऱ्याचे पैसे आपण वसूल करून दिले आहेत. पण ज्यांनी लिहिलं की मला 12 दिवस यांचं जेवण द्यावं लागलं, माझे एवढे पैसे खर्च झाले, त्याच्या पावती पण काही ठिकाणी जोडल्यात लोकांनी. तर लोकांनी प्रयत्न केला नाही असं नाही आहे, पण ह्या प्रश्नावर आपण मात करू शकलो पाहिजे. 21व्या शतकात अशी काय गोष्ट आहे की आपण हे साधी गोष्ट नियमन नाही करू शकत? आता ह्या नियमनाची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे. कारण त्यांनी जर इतकं अहिल्यानगरमध्ये दणदणीत भाषण केलं आहे तर ते भाषण करून थांबून त्यांना चालणार नाही. आणि ते जबाबदारी घेणारे गृहस्थ आहेत. त्यामुळे आता त्यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे. हे ज्या 8-9 भाग आम्ही महाराष्ट्राला दाखवलेत, थांबत नाही होत आम्ही. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक वजन काटा जर एका तालुक्यातल्या एका साखर कारखान्याचे 80 कोटी रुपये वर्षाचे वाचवू शकत असेल, तो यू कॅन इमॅजिन हे किती मोठा फ्रॉड आहे. आणि शेखर गायकवाडांसारखे तज्ज्ञ माणूस बसलेत, कुठेही जायची गरज नाही सरकारला. यांना एक जस्ट फोन कॉल करावा, त्यांनीच अहवाल दिलेले आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे त्याप्रमाणे ह्या साखर कारखानदारीच्या ह्या गैरव्यवहारावरती तातडीनं प्रतिबंध करायला हवा. कारण हे शेतकऱ्यांच्या मापातलं पाप आहे. थांबूया.